तर आज होता सॅटरडे आणि मला जायचं होतं मम्मीकडे आणि रथसप्तमी पण होती दुसऱ्या दिवशी रविवारी. तर माझ्या बहिणीच्या मुलीचं बोरनान करायचं होतं, तर त्याचंच काही सामान मी तुळशीबागेतून आणलं होतं. तर ते पण घेऊन जायचं होतं, काही तयारी पण करायची होती. तर मग बसनीच जाणार होते, बसला पण खूप गर्दी होती. तर मग एक अर्धा तासांनी बस मिळाली मला आणि मग मी पोचले मम्मीच्या घरी आणि फ्रेश वगैरे झाले. तर इथं माझ्या बहिणीने मस्त इथं छोले भटुरेचा प्लॅन केला होता. तर मस्त छोले भटुरे आज आम्ही खाणार होतो मस्त, कारण की माझ्या मुलाची फरमाईश होती आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवरती तिला आधीच सांगितलं होतं की मला छोले भटुरे खायचे. तर मग तिने मस्त छोलेची भाजी करून घेतली होती आणि पीठ मळून ठेवलं होतं. दह्यामध्ये मळलं होतं हे पीठ, त्याच्यामुळे खूप छान अशा टम्म फुगल्या होत्या सर्व भटुरे. तर मी पण तिला मदत केली, म्हटलं मी लाटून देते, तू तळून घे. आणि मी असं सर्व तिला लाटून दिले, थोडेसेच लाटले, बाकीचं पीठ तसंच ठेवलं, संध्याकाळी करता येईल त्यासाठी. तर ती तिकडं तळती आहे तोपर्यंत मग मी भूक लागली होती म्हणून मी भाकरवडी खाऊन घेतली. भाकरवडी मला खूप आवडते, भाकरवडी खाल्ली. त्यानंतर मग असं बघा, तुम्ही बघू शकता असे टम्म फुगले होते. पुरीसारखेच केले होते, जास्त मोठे नव्हते केले. आणि कांदा पण घेतला होता तोंडी लावायला. तर बघा माझा मुलगा हाय करतोय, चला तुम्ही पण कमेंटमध्ये त्याला हाय करा टाईप करून. तर मस्त असं जेवण करून घेतलं, खूप भूक लागली होती, मस्त जेवण केलं, थोडासा आराम केला आणि मग करायचं होतं आम्हाला इथे बिस्किटची ट्रेन डेकोरेशनसाठी, बोरनांसाठी. तर मी थोडीशी साखर घेतली होती आणि थोडंसं पाणी टाकलं होतं, एक 4-5 थेंब पाणी टाकलं होतं आणि छान असं ते उकळून घेतलं. आणि त्यानंतरून मग बारीक गॅसवरतीच उकळायचं, त्याचा पाक वगैरे काही करायचं नाही आपल्याला. तर मग थोडंसंच मी बारीक गॅसवरती ते करून घेतलं आणि मग त्यानंतरून ते कॅरेमल रेडी होतं. तोपर्यंत बिस्किटं पण इथं फोडून घेतले, पॅकेट आणले होते पार्लेजीचे. तर मग ते असे लावून घेतले सर्व बिस्किटला आणि एकमेकांना असं जॉईन करून घेतले. तर मुलं खूपच धिंगाणा घालत होते, म्हणजे त्यांना एक्सायटेड होते, ते त्यांना बघायचं होतं की मम्मी काय करते. तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केला, त्यांच्या नादामध्ये मी काही बाकीचं शूट करता आलं नाही. मग ते झाल्यानंतर मग पतंगचे पण डेकोरेशन करायचं होतं, ते पण करून घेतलं. तर पाहू शकता अशी मस्त ट्रेन केली होती बिस्किटची आणि तिथे मोनॅको बिस्किटचे चेअर्स आणि टेबल पण केलं होतं मारी बिस्किटचा. तर अशा प्रकारे झालं होतं ते. आणि मग त्यानंतरून मग संध्याकाळी दुसरी माझी 2 नंबरची बहीण आहे ती पण आली होती. तर मग मस्तपैकी आम्ही आवरलं, मुलांचं पण आवरलं. तर आमचा आज बाहेरच जेवणाचा प्लॅन होता. तर मग आम्ही ओला कॅब आहे ती बुक केली. तर कॅबवाला गाडी वळून टर्न मारून येतात तोपर्यंत आम्ही थांबलो होतो. मुलं खूप एक्सायटेड होते, हॉटेलला जायचं होतं त्यामुळे. तर आम्ही हॉटेलमध्ये पोचलो आणि वेट करत होतो, ऑर्डर दिली होती. तर मसाला पापडची ऑर्डर आधी दिली. तर मग मस्त मसाला पापड पण आला आणि मग इथं मस्त सगळ्यांनी खाऊन घेतला मसाला पापड, कारण की सगळ्यांना मुलांना खूप मसाला पापड आवडतो. तर मग बाकी दुसरा मेन कोर्स पण येते तोपर्यंत मुली इथे मस्त खेळत होता. त्यानंतरून मग जेवणासाठी आम्ही जे पनीरची भाजी आहे ती, परत रोट्या आणि मशरूम मसाला मागवला होता. मस्त जेवण वगैरे केलं. त्यानंतरून मग मुलांना खायची होती आईस्क्रीम, तरी इथं आईस्क्रीम पण घेतली. तरी ही कोनवाली आईस्क्रीम मी खूप दिवसांनी खात होते. तर खूप छान गेला आजचा दिवस. चला भेटूया